मित्रांनो नमस्कार. प्राप्त माहितीनुसार साधारण वर्षभरापासूनच 8वा वेतन आयोग आणि त्या संदर्भातील अनेक चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं आहे. अखेर या चर्चांना एक नवं आणि तितकंच कायमस्वरूपी वळण मिळालं ते म्हणजे केंद्र शासनाच्या एका निर्णयानं. मंगळवार 28 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेस अधिकृतरित्या मंजुरी देत लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिल्यानंतर आता शिफारसी सादर करण्यासाठी 18 महिन्यांची मुदतही देण्यात आली, ज्याची अंमलबजावणीसुद्धा साधारण 1 जानेवारी 2026 पासून सुरू होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयाचा थेट फायदा 50 लाख केंद्र शासनाचे कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार आहे. इतकंच नव्हे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या वेतन आयोगातील शिफारसींचा फायदा मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी मिळाली आणि तो लागू झाला. तरीही लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून या व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा.